सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्याने सांगितलं। महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे फायदाच झाल्याचं आठवले यांनी म्हटलं। कोविड काळामधील खिचडी घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना दुसरं समन्स बजावत 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे। ईडीनं यापूर्वी देखील कीर्तीकर यांना समन्स बजावलं होतं। अमोल कीर्तीकर हे वायव्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत। कोरोना काळामधील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं। अमोल कीर्तीकर हे खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत। दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये 1 एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे। या विरोधामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून